जेव्हा अनिल अमेरिकेला जाऊन आला, तो जेव्हा अमेरिकेला जात होता तेव्हाच मला प्रश्न पडला होता की तू का जातोयस आणि ते तुझ्यासाठी का करतायत. बिकॉज मला तेव्हा ह्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स कळत नव्हता. पण जेव्हा तो अमेरिकेवरनं आला तेव्हा तो चेंज्ड अनिल होता. आणि दुसरी गोष्ट होता, त्यांनी इतकं एक पूर्ण सूटकेस भरून तो खूप सारं स्टडी मटेरियल घेऊन आला होता. आणि तो स्टडी मटेरियल वाचताना डॉक्टर अब्राहम लोचे पुस्तकं आम्हाला वाचायला मिळाली, रोज वॅन्सिकलची पुस्तकं वाचायला मिळाली. आणि हे सगळं वाचताना आजार कसा असतो किंवा शुभार्थी कशातनं जात असतो हा मला खूप लक्षात आला. आणि मला जेव्हा पेरेंट्स येऊन काय काही सांगायचे तेव्हा मला असं काय वाटायचं नेहमी की तुम्हाला कळत नाहीये की तुमच्या शुभार्थी कशातून जातोय. हे मला परवा सुद्धा जेव्हा मी त्या वर्कशॉपसाठी आले होते, काही शुभंकरांना भेटून मला असंच वाटलं की तुम्हाला स्टडी मटेरियल खूप हवंय, तुम्ही खूप वाचायला हवंय की तुमच्या शुभार्थी कशातनं जातोय. सो मला असं खूप वाटलं की डॉक्टर्सनी पेशंट्स जेव्हा रिकवर झाल्या त्या लोकांनी लोकल लँग्वेजेसमध्ये भरपूर लिहायला पाहिजे आणि हे सगळ्या पेशंट्स आणि शुभंकरांकडे पोचायला पाहिजे सो दॅट दे कॅन अंडरस्टँड बेटर. नाही, तुम्ही म्हणता हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. परंतु काय आमचा अनुभव आहे की आम्ही त्यांना वाचायला सांगितलं तरी ते वाचत नाही. आणि जर तुम्ही ही ज्ञान आहे ते धारण केलं नाही तर तुमच्यामध्ये रुग्णाच्या आजाराला तोंड देण्याची आणि रुग्णाला बरं करण्यासाठी काय करायला पाहिजे हे तुम्ही करू शकणार आहे का. सिमिलरली रुग्णाला घरच्या लोकांनी समजावून सांगायला पाहिजे की आजार काय. पण घरच्या वेळा लोक बऱ्याच वेळा असं धरतात की समजावून सांगा म्हणजे रुग्णाला उपदेश करा. उपदेश करून कुठलाही रुग्ण बरा होत नाही. आमचा एक पेशंटचा वडील सांगायचा, नाही डॉक्टर मी रोज त्याला सांगतोय तू चांगलं वाक्य, तर तो ऐकतच नाही. मी काय करू. फक्त चांगलं वाक हा उपदेश करून जर पेशंट बरा होत असतात तर मग सगळे सायकॅट्रिस्ट हे बेकार झाले असते. परंतु ह्या चुकीच्या कल्पना देखील घरच्या लोकांनी दिलं पाहिजे आणि घरच्या लोकांनी रुग्णाला व्यवस्थित कसं इफेक्टिव्हली हाताळलं पाहिजे हे समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं.